नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. स्टोरी टाइम इन मराठी. मस्तीखोर चुलबुलला आपले शेपूट पसंत नव्हते. तिने वेगवेगळ्या शेपट्या लावून पाहायचे ठरवले. त्याने तिला काही फायदा झाला का? हे जाणण्यासाठी ही सुंदर गोष्ट वाचा. मी वाचते, तुम्ही ऐका. बरं, तुम्हाला पण असं कधी कधी वाटतं का? मी अशी खूपच छोटी छोटी का दिसते, मग मी बारकीच आहे, मग मी जाडजुडच आहे, मग मी टिंबू टिंबूच आहे, टिंबू लिंबूच आहे, आणि माझे केसच छोटे, माझे केसच मोठे, माझे पाय लांब, माझे हात छोटे, माझी बोट वगैरे वगैरे वगैरे. बाप रे, किती किती प्रॉब्लेम्स असतात रे बाबा. असतात का? खरंच असतात का ते? हे प्रॉब्लेम्स आहेत का तुम्ही समजतायत? हे जाणून घेण्यासाठी ही गोष्ट आपण ऐकूया. चुलबुलचे शेपूट. ही गोष्ट कोणी लिहिली आहे माहिती आहे? सावित्री सिंग यांनी. चित्र काढली आहे संजय सरकार यांनी. सुंदर चित्र आहेत बरं का. मस्त मस्त. मला इथे एक छानसं खारुताईचं चित्र दिसतंय. छोटू छोटू कुत्रं आहे. मस्त मस्त फुलझाड आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे हा मराठी अनुवाद म्हणजे काय असतं माहिती आहे? मराठी अनुवाद केला आहे माधुरी तिल्लू यांनी. अनुवाद करणं म्हणजे ट्रान्सलेट करणं. तुम्ही कसं आजी आजोबांना इंग्लिश काय वाचलं का ते ट्रान्सलेट करून दाखवतात का? त्यांना जर इंग्लिश कळालं नाही तर. तसंच ह्या माधुरीताईंनी तुमच्यासाठी ही मराठीमध्ये गोष्ट ट्रान्सलेट केली आहे. चला. एक होती खारुताई. ही दिसते ना चित्रात, सुंदर अशी. खूप खट्याळ, खूप चंचल. खूप खट्याळ, खूप चंचल म्हणजे शी वॉज व्हेरी नॉटी अँड व्हेरी व्हेरी अनस्टेबल. अनस्टेबल म्हणजे इकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे, एका ठिकाणी पाय न टिकणे. त्याला म्हटलं जातं चंचल. तिचं नाव होतं चुलबुल. अगदी परफेक्ट नाव होतं चुलबुल. कधी टुणकण झाडावर तर कधी झाडाखाली. कधी 2 पायावर उभी राहून उड्या मारायची तर कधी चिमण्यांच्या मागे धावत राहायची. एके दिवशी एका झाडाच्या फांदीवर बसून ती अक्रोड खात होती. तुम्हाला माहिती आहे ना, खारुताईला कुठल्याही प्रकारचे नट्स खूप आवडतात. तर आता तिला मिळालेत अक्रोड. अचानक तिची नजर आपल्याच शेपटावर पडली आणि तिला काय विचार आला? चंचलच शेवटी ती. कधी हे हवं, कधी ते हवं, कधी इथे नको, मग इथेच पाहिजे, मग असंच पाहिजे, मग तसंच पाहिजे. एका शांत डोक्याच्या विचारावर कधीच ती स्थिर राहू शकत नव्हती. म्हणून तिला चंचल असं म्हणतात. आणि आता तिचं नजर गेली आहे तिच्या शेपटावर. आणि तिला काय विचार आलाय माहिती आहे? ती, हे काय शेपूट आहे? एवढं हलकं की वाटत सुद्धा नाही की मागे एखादे शेपूट लागलेले आहे. तिने असा विचार केला. आता तिचं शेपूट किती सुंदर आणि किती झुपकेदार दिसतंय खरं तर. पण तिला वाटतंय की ते छान नाहीये. काय करावं बरं? चुलबुल विचारात पडली. खूप विचारांती तिच्या डोक्यात एक कल्पना आली. आपण डॉक्टर बॉम्बो अस्वलाकडे जावं का? मग ती डॉक्टर बॉम्बो अस्वलाच्या दवाखान्यात पोहोचली. त्यांच्या दवाखान्यात निरनिराळ्या जनावरांच्या शेपट्या, पाय, कान कपाटात सजवून ठेवले होते. डॉक्टर बॉम्बो, अहो अस्वल दादा, हे येईपर्यंत मी आपल्यासाठी एक शेपूट निवडते. चुलबुलने मनात विचार केला आणि वेगवेगळ्या शेपट्या पाहू लागली.
खूप विचार केल्यावर तिला माकडाची शेपटी पसंत पडली. आता तिने शेपूट सुद्धा निवडायला सुरू केलं होतं अस्वल दादा येईपर्यंत. आणि तिला कुणाचं आवडलंय माहितीये? माकडाचं शेपूट. डॉक्टर बोंबो खोलीत आले तशी चुलबुल टुणकन उडी मारून टेबलावर बसली. डॉक्टर दादा मला माकडाची शेपटी लावून द्या ना प्लीज, तिने मोठ्या खुशीने म्हटले. डॉक्टर बोंबोंनी आपल्या चष्म्याच्या वरून पाहत विचारलं, का बरं? तुला माकडाची शेपटी कशासाठी हवी आहे? तुझ्या स्वतःच्या शेपटीला काय झालंय? तर लगेच चुलबुल काय म्हणाली, मला माझं शेपूट बदलायचं आहे. तिने हट्टच धरला. हे पहा, माकडाची शेपटी तुझ्यासाठी ठीक नाही, डॉक्टर बोंबोने तिला समजावले. नाही, मला काहीही ऐकायचं नाही. बस तुम्ही माझे शेपूट बदलून द्या. बदलून द्या म्हणजे बदलूनच द्या. चुलबुलने हट्ट धरला. ठीक आहे, जर तुझा हट्टच असेल तर मी तुझे शेपूट बदलून देतो. डॉक्टर बोंबोंनी नाकावरचा चष्मा वर केला. चुलबुल खुश झाली. डॉक्टर बोंबोंनी तिचे शेपूट काढून त्या जागी माकडाची शेपटी लावून दिली. बापरे, किती त्रास झाला असणार आहे त्या छोट्याशा इवल्याशा चुलबुलला. पण तिचा हट्टच होता तो. वा, आता कसं छान झालं. चुलबुलला आनंद झाला. मी पण माकड दादासारखी झाडाच्या उंच फांदीवर आपली शेपटी लटकावून बसेन, असा विचार करीत चुलबुल चालू लागली. पण हे काय, चालताच येत नाहीये. शरीर इकडे तिकडे इतकं जड का वाटतं आहे? चुलबुल थोडी काळजीतच पडली. मोठ्या कष्टाने ती दरवाजाच्या बाहेर पडली. आपल्या जड शेपटीबरोबर चालणं तिला फार कठीण वाटत होतं. कशी तरी शेपटी ओढत ओढत ती झाडाजवळ पोहोचली. झाडावर चढून थोडी विश्रांती घ्यावी असा विचार करीत ती झाडावर चढण्याचा प्रयत्न करू लागली. पण हे काय, ती तर 1 इंच सुद्धा झाडावर चढू शकली नाही. अनेक वेळा प्रयत्न केले, प्रत्येक वेळा ती पडायची. शेवटी थकून ती बसलीच. तुम्ही कधी बघितलंय? जेव्हा तुम्ही जर ऑब्झर्व केलं, नीट निरखून बघितलं ना, तर मी आजपर्यंत कुठल्याही खारुताईला बॅलन्स जाताना बघितला नाहीये. आणि ती तरा तरा तुरु 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 वरती चढते, तशीच झपक्याने खाली येते. एकदम झपाट करून सर 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 खाली येते. झाडावरती चढताना उतरताना वरच्या त्या बारीक बारीक फांद्यांवर सुद्धा ती उड्या मारत कधीच खाली पडत नाही. पण आता तिचा बॅलन्सच गेलाय. का बरं? म्हणून तिने माकडाची शेपटी लावली आहे ना. तर अनेक वेळा प्रयत्न केले, प्रत्येक वेळा ती पडायचीच. शेवटी ती थकली. हे फारच वेगळं होतं तिच्यासाठी. पडणं, बॅलन्स जाणं हे नॅचरल जर तिची शेपटी असती तर असं झालंच नसतं. पण तिला या गोष्टीचा अनुभव नव्हता. तिची शेपटी तिला आवडत नव्हती. नाही, ही शेपटी ठीक नाही, ती स्वतःलाच पुटपुटली. ही बदलावीच लागेल, असे म्हणत तिने आपल्या लांब शेपटीला हातांनी उचलण्याचा प्रयत्न केला. कशी तरी धडपडत ती परत डॉक्टर बोंबोंच्या दवाखान्यात पोहोचली. डॉक्टर दादा, ही शेपटी तर फार जड आहे. एखादी हलकी शेपटी लावून द्या ना, चुलबुल थकलेल्या आवाजात म्हणाली. मी तुला आधीच नको म्हटलं होतं, डॉक्टर बोंबो काहीशा रागातच म्हणाले. चूक झाली डॉक्टर दादा, मला तुम्ही मांजराची शेपटी लावून द्या ना, चुलबुलने चूक कबूल करत सांगितले. डॉक्टर बोंबोंनी माकडाची शेपटी काढून मांजराची शेपटी लावून दिली.
ही शेपटी माकडाच्या शेपटीपेक्षा तर हलकीच आहे, असा विचार करीत चुलबुल चालू लागली. शेपटीच्या आदलाबदलीमध्ये ती आतापर्यंत फार थकून गेली होती. ती एका झाडामागे पडून विश्रांती घेऊ लागली. थकव्यामुळे तिला लगेच झोप लागली. अचानक जोरदार आवाज ऐकू आला. तिची झोप मोडली. अरे बापरे! तिची शेपटी पाहून तिला मांजर समजून एक मोठा कुत्रा तिच्याकडे धावत येत होता. चुलबुल पळाली. पुढे पुढे चुलबुल, मागे मागे कुत्रा. तुरुतुरु 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 चालूच होती त्यांची शर्यत. अरे बापरे! ह्या शेपटी बरोबर तर मी पळू पण शकत नाहीये. माझे स्वतःचे शेपूट किती हलके होते. मी किती आरामात पळू शकत होते. चुलबुल आपल्या चुकीवर पश्चात्ताप करू लागली. कशी बशी पडत पडत ती पुन्हा डॉक्टर बोंबोनच्या दवाखान्यात पोहोचली. डॉक्टर दादा मला वाचवा, ओरडतच ती आत पळाली. कुत्रा बाहेरच उभा होता, तिची वाट बघत. आता काय झालं? डॉक्टर बोंबोननी विचारलं. तो कुत्रा माझ्या मागे लागला आहे. मला कोणाची शेपटी नको. तुम्ही पुन्हा माझंच शेपूट मला लावून द्या. चुलबुल जोरजोरात मान हलवत म्हणाली. आली का अक्कल तुला? डॉक्टर बोंबोननी हसत म्हटलं. मांजराची शेपटी काढून त्यांनी चुलबुलचेच शेपूट पुन्हा लावून दिले. आपले शेपूट मिळाल्याबरोबर चुलबुलने सुटकेचा निश्वास टाकला आणि आनंदाने घराकडे निघाली. शी वॉज सो सॅटिस्फाईड. माझं शेपूट मला परत मिळालं. हुश! तिला आता कुठलीही चिंता नव्हती. तिच्या ओठावर एकच गाणं होतं. माझे शेपूट फार निराळे, हलके फुलके आगळे वेगळे, उड्या मारत मी धावू शकते, हवे इतके ते हलके वाटते. गाणं म्हणत आनंदाने इकडे तिकडे भटकू लागली. संपली गोष्ट. बरं, सुरुवातीला मी तुम्हाला काहीतरी छानपैकी एक तुमच्याबद्दल काहीतरी तुम्हाला असं वाटत असतं, याबद्दल थोडंसं काहीतरी बोलली होती, आठवतंय? की मला ना माझे केसच निराळे, माझ्या केसांचा रंगच वेगळा, मी लांबच नाहीये, मी बुटकीच आहे, मी बुटकाच आहे, मी खूपच उंच आहे, मग माझे डोळेच ब्राऊन आहेत, मग माझे कानच उभे आहेत, मग माझे अशा निराळ्या निराळ्या कारणांमुळे लोक दुःखी होत असतात. कदाचित तुम्ही नसाल, पण कोणीतरी दुसरं असेल. त्यांना ही गोष्ट नक्की ऐकवा आणि बघा, त्यांचे विचार थोडेसे तरी बदलायला हवेत, हो की नाही? तुम्ही जसे आहात तसेच खूप छान मस्त आहात. आनंदी राहा आणि मस्त राहा. हेल्थ इज वेल्थ, एवढं लक्षात ठेवा. टाटा. संपली गोष्ट. बाय बाय.